हाय मित्रमैत्रिणींनो, शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आपल्याला आज पुलाव करायचा आहे. मुलींना आज शनिवार होता, सकाळी शाळेत गेल्या होत्या, पोहेच दिले होते डब्याला आपण त्यांना. त्यामुळे आल्यावर आपल्याला मम्मी काहीतरी छान कर चमचमीत, म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला मसाला भात करायचा आहे. आज व्हाईटच करायचा आहे. बासमती तांदूळ आहे, भिजत घातले आपण 2-3 पाण्याने धुवून घेतलेत. वाटाणा बटाटा घेतला स्वच्छ धुवून. कांदा घेतला, टमाटा घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्यात फोडणीला, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेजपत्ता घेतला आहे आपण, 2 हिरव्या वेलची आहे, दालचिनी आहे, 2-3 मिरे, 2-3 लवंगा घेतल्यात. आणि हे आपल्याला पुलावसाठी वाटून घ्यायचं, अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या. चला आता आपण याची पेस्ट करूया, तुम्हाला दाखवते. चला आता आपण फोडणी देऊन घेऊया. कुकरमध्ये तेल टाकून घेऊया आपण. छोटाच कुकर आहे आमचा. चला, थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला, थोडेसे जिरे टाकायचे आणि आपला मसाला टाकून द्यायचा. मसाला टाकल्यानंतर मिरच्या टाकून घ्यायच्यात आपल्याला. कांदा टाकून घेऊया. कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये टमाटर टाकूया आपण लगेच. छान परतून घ्यायचे मग आपल्याला दोन्ही. कांदा टमाटर आपला छान परतून घ्यायचा आपल्याला. व्हाईटच करायचं आहे आपल्याला आज पुलाव. त्यात हळद वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला. त्यासाठी आपण मिरच्या वाटून घेतल्या, वरून लाल तिखट वगैरे असं काहीच टाकायचं नाही आहे. मुलींना असंच खायचा होता. आज शनिवार शाळा आहे, लवकर येतील मुली माझ्या. हे बघा, आपला कांदा छान परतला गेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूण हिरव्या मिरच्याचे वाटले, त्याचा वाटण टाकून घेऊया आपण. ते छान परतून घ्यायचं आपल्याला आता. चला, आपण आता वाटाणा बटाटा जे स्वच्छ धुवून घेतले ते टाकून घेऊया आपण. बघा किती छान दिसतंय आपलं. लहान मुलं आवडीने खातात असा पुलाव. चला, आपण जे तांदूळ धुतले ते पण टाकून घेऊया आपण. छान परतून घेऊया आता. छान असं परतून घेतलंय आपण. कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण. त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आपल्याला आता. टाकून पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आपल्याला सगळं. हे बघा, पाहू शकता तुम्ही. पाणी घालून घेऊया आपण आता. हे बघा, आपला पुलाव किती छान दिसतोय. त्याला उकळी येऊन द्यायची आणि आपल्याला लगेच झाकण लावायचं आहे. 5-10 मिनिटामध्ये आपला पुलाव रेडी होऊन जाईल. हे बघा, आपली पुलावला उकळी आली. आता आपण झाकण लावून घेऊया. आता 5 मिनिटां 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या फक्त आपल्याला, लगेच आपला पुलाव तयार आहे. हे बघा, आपला पुलाव रेडी आहे. किती छान दिसतोय पहा. चला तुम्हाला दाखवते आता. हे बघा आपला पुलाव.
गरम गरम वाफा चालल्या त्या पाहू शकता तुम्ही. हे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.